तर मित्रांनो कसे आहेत? सुप्रभात आणि गुड मॉर्निंग सर्वांना. वरती नाही दिसत, थोडं खाली आधी सुरुवात आहे. पण टाकणार त्याच्यात पिकलेल्या साईडला ठेवला हातात जाऊ नाही पिकलेले ना, 4 आहेत पिकलेला. हा बघा मित्रांनो, पहिलाच आंबा आपल्याला भेटलेला आहे. भरपूर आंबे तिथे. हे बघा लगेच किती आंबे भरले मित्रांनो. मित्रांनो हा आंबा बघा बघतो तुम्ही आता किती प्युअर आहे तो. दुसरा पाडला. कच्चे याने टाकलं एवढं त्याच्यात एवढं आंबे आहेत कच्चा. तर मित्रांनो कसे आहेत? सुप्रभात आणि गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आम्ही एकदम पहाटे उठून चाललेलो आंब्यांना चाललेलो. एवढा पहाटे पण एवढा ऊन लागतंय की खूप ऊन लागतंय सगळीकडे, सिटीमध्ये गावाकडे सगळीकडे उन्हाचा तापमान सारखंच आहे. थोडा नॉर्मल फरक असेल, एवढा काही फरक नाही जास्त. चाललेलो तर आम्ही पाणी बिणी घेतलेलं आहे चांगला. पुढे एक जण आहे टोकर घेऊन चाललेले आणि पुढे अजून 2 जण गेलेले. आपण चाललेलो आंब्याना, बघूया आंबे भेटतात का आपल्याला. गावाकडे बोलला म्हणजे गावठी आंबे जास्त भेटतात आपल्याला. बाकी हापूस इतर आंबे आपल्याला भेटत नाही जास्त. तसे आंबे तर आपल्याला कोकणात इथं जिथे आंब्यांचं जास्त उत्पन्न निघतो तिकडे जास्त तसे आंबे भेटतात आपल्याला. आपल्याकडे काही असं गावठी आंबे तर आपल्याकडे मजा असते बघ. चला मग तीच मजा तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता व्हिडिओ बनवते आणि अँगल येतो ना बरोबर. चला मग जाऊया. वैभव कुठे चालत आपण? आपण आयण्यामध्ये चाललो आंबे खायला. आंबे भेटतील ना आपल्याला? हो, खूप सारे आहेत. हां ना. कसं वाटतं तुला आज आपण आंबे पाडायला आलोत? छान वाटतं. छान वाटतंय. टोकर कोणाचा तोरलाय रे? टोकर कोणाचा तोरलाय? ते आमच्या काकाचा. हां ना. विचारला का नाही त्यांना? नाही विचारला. आल्यानंतर 2 आंबे दे, मग त्यांना खुश होतील ते. 4 द्यायला लागतात. 4 द्यायचं. ठीक आहे. मित्रांनो आता आपण आंबा घालून पाडणार. मित्रांनो भेटलेलं आहे आपल्याला. वरती नाही दिसत, थोडं खाली आधी सुरुवात आहे आपली. अजून भेटतील. घे ना, ते मोबाईल पण आहे ना तिथं, करायला लागेल ना. नाही त्या आंब्यावर भेटले आपल्याला, मग खूप उंच होते ना, त्याला चढायला पण जमत नाही. त्यामुळे आपली 2 मित्र आहेत. दुसऱ्या आंब्यावर तिथं चालले होतं. अरे भाऊ आहेत ते आपले. तिथे आता जाऊन बघूया आपण आपल्याला आंबा किती आणि कसे भेटतात ते. आणि तू इकडनं कुठे चाललाय? इकडनं जायचं आपल्याला असं. अरे खूप दिवसांनी आलो ना, त्यामुळे आपल्या जंगलात थोडंसं विसर पडलेलं आहे. त्यामुळे तुला आंबे नाही बदाम चारायला लागतील. बदमाचं झाड. बदाम कुठे येतात रे बाबा? आहे ना तिकडे खाली आहे झाड, याच्या खाली. हा आंबा आहे ना पुढे. एवढी सुद्धा काम म्हणतोय अचानक काहीतरी तुला धोमला असं वाटतं मला. नाही रे, माझ्या भाषाच आहे. आज मला हेमंदा चढलाय. बघितला तर आज मला हेमंदादा चढलाय. दाखव चढलाय बघ. चढलाय बघ. SK ब्रँड
खूप दिवसात एस के नाना कुठे आहेत? काही दिवसात मार्केटमध्ये येणार आहे. दाखव. तर मित्रांनो पहा, आपण हा फासा करत येतो आंबा पाडण्यासाठी. त्यासाठी थोडासा असा ॲडजस्ट करायला लागतंय आणि इथे आंबा अटकला ना का तो असा खेचून डायरेक्ट पडतो आंबा. काडी थोडीशी मजबूत आहे, मजबूत आहे. ओके. आणि हा बघा कुठे गेला ब्रँड एस के ब्रँड. हे रे. घे. काय बोलते? आंबा पडलेला आहे मित्रांनो. खूप मोठा आंबा आहे रे. हा बघा आंबा, खूप मोठा आंबा आहे. कच्चा आहे रे पण संख्या ना तो. आता मी तुला कॅच घेऊन नाही वाटला कॅच घेतली मित्रांनो. कच्चे आहेत पण ते. घे कॅच घे मग. पाडा तो एक पिकलेला बघ ना कुठं असलं तर. आई शपथ. पिकले थोडासा तो खात्याचा आहे. दगड येईल पडतो ना. अच्छा काय कशी गाडी बांधायला पाहिजे. हा पिकलेला आहे मस्त आंबा. पिकलाय का हे ना थोडासा अजून पिकला थोडासा. अरे मी खाऊन खाऊन दमलो. ते बारीक बारीक आंबा टेस्ट करायला तुमचं जमलो का? कच्चे आहेत ना ते. पिकलेलं बाई कुठला मोठा पिकलेला हे वाटतंय. मित्रांनो पिकलेले आंबा एकदम स्मार्ट आहे. इथे आपण साईडला ठेवूया म्हणजे समजेल आपल्याला. टांगली झालो ना डायरेक्ट. गुतव ना त्याच्यात फासा तो. लई टाइम लावतो चल संख्या ना तो. पडला 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 पडला. 2 3 4 5 7 8 9 10 11 12 किती पडले. हा फुटतात ते. कच्चे आहेत ना. कच्चे आहेत. एवढं आंबे आहेत. सारं कच्चे आहेत पण ते पिकल्याला पाहिजेत. पिकलेलं हा पिकलेले त्याला साईडला ठेवते मला. वैभव काय रे एकटाच काय करतोय. मित्रांनो मला काय वाटत नाही ते जास्त आंबे भेटतील आता. त्यामुळे आपण दुसऱ्या आंब्यावर जाऊ. चला एवढं वरती नको थोडं खाली. अच्छा बोल. चालू केलं का. बोल ना. मित्रांनो खूप आंबे भेटलेले आहेत आपल्याला. भरपूर कच्चे पण भेटले आणि पिकलेले पण भरपूर भेटले. पण ते खूप कमी आहेत. थोडक्यात आपल्याला अजून पिकलेला आंबा कमी आहेत ना. त्यामुळे पिकलेला आंबा आपण अजून घ्यायला जाऊ. एक दुसरी लोकेशन आहे. लांब लोकेशन आहे. बरोबर
हे पण टाकणार त्याच्यात. पिकलेला साईडला ठेवला हातात जाऊ चालू नाही पिकलेले आहेत ना 4 आहेत पिकलेला. दिसतात तेवढे. तर मित्रांनो आता आम्ही परत घरी आलेलो आहोत. एका जागेवर जाऊन आलो आम्ही. तिथं आम्हाला जास्त पिकलेले आंबे काही भेटले नाही. आता आम्ही चाललेलो दुसरीकडे. एक हिडन प्लेस आहे, तुम्हाला मी तो डायरेक्ट ब्लॉगच्या शेवटी सांगेल की तो प्लेस कोणता आहे तो. म्हणून आता आपण आलेलो आहेत. हे आपल्याला गाडी घेऊ आता मित्राच्या घरी आलेलो आहेत. तर बघा आमच्या इकडे कसं आहे, आता फाट्यांचा सीझन आहे. तर आता फाटा पावसाला येईल, त्यामुळे आता फाट्या अशा रचून ठेवतात घराजवळ. मग लागतील तेव्हा घेतात. हा असा परिसर आहे आमच्या गावाचा. आमच्या गावाचं नाव आहे खापरी गाव. कधी वेळ भेटलं तर नक्की व्हिजिट मारा आमच्या गावाला. आपलं आता एक मणके पण घेतलेली, एक बॉटल आहे आपल्याकडे. एक पाण्याची बॉटल घेतली आणि अजून एक घेऊ वाटलं असतं पाण्याची बॉटल. तर मित्रांनो आता आपण कुठे तळेगावला आलेलो आहोत. हा खापरे. आम्ही इथं खापरीच आहे. हां आंबा जरा बघून येतो बाहेर. आंबा बघतो थोडासा असतं ना पिकलेला आहे असतं नाही संस्कार इथं नाही ना. हा क्या रे किधर. संस्कार हा आमच्या वर्गातला मित्र. व्हिडिओ बनवते रे. हां मित्रांनो जर तुम्ही मेन एंट्रीच्या इथनं आले तळेगावमध्ये तर हा इथे एक दुकान दिसेल तुम्हाला, पायल सुपर मार्केट म्हणून. आणि इथे एक घर दिसेल. तर तुम्हाला घरात पेट्रोल मिळेल. इथे तुम्ही पेट्रोल घेऊ शकता. ऑनलाईन असेल तर मग तुम्हाला इथे ऑनलाईन करावं लागेल. कॅश असेल तर तुम्ही इथे कॅश देऊ शकता. तर आपण इथे आता पेट्रोल टाकूया आणि मग पुढे जाऊया. एस के ब्रँड. गाडी थांबली खालून घे. ये मनकी इकडे वाऱ्यात चालली तरी याला पकडते येईल. वय बरं मनकी किती पकडायला. मनकी चालली आहे इकडं वाऱ्यात. अजून नाव घे. नाव घ्या. आणि ग्रामपंचायत कार्यालय. नेटवर्क हा सह्याद्री प्रेमींचा बंगला आहे. सह्याद्री प्रेमी वैभवरावचा बंगला. रेनबो हिल्सकडे आपण जात आहोत आता. मित्रांनो आता आपण आपल्या हिडन प्लेसवर आलेलो आहोत आंब्यांच्या. तर आता आपण गाडी लावलेली तिकडे आणि आता हा इकडे चाललेले आहेत माणसं आपली. आणि हा इकडं पूर्ण जंगल आहे या साईडला. आणि तिकडेच आपण जाणार आहेत कारण की त्या साईडला आंबे आहेत. ही जागा मी तुम्हाला एक्सपोज करणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी जागा तुम्हाला एक्सपोज करून दाखवतो. खूप अंतर आहे. म्हणजे आता जेव्हा माल या पट्ट्यात येतो ना, माल तळेगाव ह्या पट्ट्यात येतो, त्यांच्यासाठी जवळ जागा आहे. त्यात काय विषय नाही. त्यांना माहीत पण असेल त्यांना, कारण की जास्त पण काय हिडन प्लेस नाही तो. बघू फक्त आपल्याला पिकलेले आंबे आहेत. कारण की माझा मित्र येऊन गेलेले आहेत अगोदर. त्याने मणक्या भरून आंबे नेलेले आहेत. आपण इकडे आलो कारण की आपण अगोदर गेलेलो तिथं आपल्याला पिकलेले आंबे नव्हते भेटले, कच्चे भेटलेले भरपूर. आपल्याला आता पिकलेले आंबे पाहिजेत. आता आपण पिकलेले आंबे खाऊया मस्त. बघा तुम्ही म्हणजे आम्ही कसे आंबे पाडतो ते, आणि मजा घ्या. हा बघा मित्रांनो पहिलाच आंबा आपल्याला भेटलेला आहे. भरपूर आंबे तिथे बारीक बारीक आंबे आहेत, गोड आहेत. म्हणजे थोडे आंबट पण आहेत काही. सगळीकडे असा भरपूर पडलेला आंबा दिसतो तुम्हाला. हे बघ कच्चं पण आहेत का. हा एवढं भरपूर जिथं जिथं आंबा पडलेला आहेत. काल पाऊस झाला आमच्याकडे, त्यामुळे थोडेसे आंबे हे पण झालेले आहेत. पाण्यामध्ये थोडं काही खराब झालेत, काही पडलेत. भरपूर आंबे आहेत. हा बघ इथं पण एक मस्त आंबा आहे संकेतना. बघा मस्त आंबा एकदम. हे बघा लगेच किती आंबे भरले मित्रांनो. एवढा बटाव भरलेला आहे लगेच. एवढा बटाव भरलेला आहे लगेच. आंबे ना आंबेच सगळीकडे. नुसता हिरवागार नुसतं आंबे सगळीकडे. हा दे काय दे.
एकच आहे का मस्त पिकलेलं आहे मस्त ऑटो फोकस नाही होतो मस्त पिकलेला आहे बघा आंबा फुटलाय तो बघितला त्याला दुसरा जागेवर असं मित्रांनो आंबा भेटतो तुम्हाला पडलेला आणि ते फुटलेले आहेत आणि ते पिकून खाली काल वारा पाणी झाला तुम्हाला खाली पडलेले आंबे त्यामुळे ते फुटले ते एक एक असा आंबा याच्यावर पडतो पाला पाचवल्यावर तो फुटत नाही तो असते खाली पडलेत का हां मस्त आहे मस्त पिकलाय इथं दोन्ही आपण पुढं आलोय थांब रे थांब पुढं म्हणजे खाली अजून इकडे पण आंबा आहेत ना अगं इकडे पुढे हा म्हणजे ते साईडला का हा उद्या येऊ आंबा या आंब्याला काय बोलतो आंबा कसा आहे मस्त आहे ना पिकलेले आहेत मित्रांनो तुम्हाला असं एकदम बॅकग्राऊंडला एकदम असा पक्ष्यांचा आवाज ऐकू येतोय का मला तर ऐकू येतोय तिथं जाऊन आलो ना तिकडे कुठं आंबा एवढे दिसते